मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर आलेला आहे, नुकसान झालेलं आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फक्त आम्ही कोरडी सहानुभूती त्या ठिकाणी दाखवली नाही, तर पहिल्या दिवसापासून शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत, एकनाथ शिंदे साहेब स्वतः रस्त्यावर उतरलेले आहेत। करोडो रुपयाची मदत वस्तू स्वरूपात त्या ठिकाणी पोचलेली आहे। वैयक्तिक शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोचलेलो आहोत। अगदी शाळा सफाईपासून दसऱ्याच्या दिवशी घर सफाईपर्यंत आमचे जिल्हा प्रमुख, आमचे कार्यकर्ते, तालुका प्रमुख त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले, गावांमध्ये पोचले आणि जेवढं काही शक्य आहे तेवढी वैयक्तिक मदत देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आणि शिवसैनिक आजही अनेक शिवसैनिक, अनेक शाखा त्या ठिकाणी पोचत आहेत, अनेक जिल्ह्यातील लोक त्या ठिकाणी पोचत आहेत। आणि दिवाळीचा फराळ असो, जीवनावश्यक वस्तू असो, मग भांडी असतील, त्यात साडी असेल, कपडे असतील, घरगुती सामान असेल, या वैयक्तिकरित्या पक्षाच्या मार्फत देण्याचे आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। सर, अनेक ठिकाणी महाराष्ट्रात पाहिलं तर अनेक ठिकाणी कामं अडलेली आहेत, मात्र त्या संदर्भात निधी कुठेतरी कमी पडतो, त्यामुळे निधी देखील मिळतो। मात्र अशा नवीन आमदारांना, 54 आमदारांना माहितीतल्या 5-5 कोटी दिलं जातं विकासासाठी। त्या पाहिजे 270 कोटी निधी मंजूर करण्यात आला आणि सर्वाधिक आमदार भाजपचं दुसरा अजित पवारांचे आणि तिसरं शिंदे गटातले आमदार आहेत। त्यामुळे बघा, नवोदित आमदार असतो, तो नव्याने निवडून आलेला असतो, त्याची इच्छा असते की जास्तीत जास्त काम माझ्या मतदारसंघात व्हावं आणि हा हेतू प्रत्येकाला विकास कामं करायची असतात। आणि जर निधी दिला असेल, मला काही त्याची कल्पना नाही, पण दिला असेल तर कोणाच्या पोटात दुखत आहे, कोणाला पोटशूळ उठलेला आहे? संजय राऊतांचा आरोप आहे। संजय राऊतांनी कशाला विधान लोकप्रतिनिधींच्या संदर्भात बोलावं? पाचच्या दाराने आलेला हा माणूस, यांनी निवडणुका लढणं, निवडणूक काय असते, मतदारांना कसं फेस करतात, हे या भोंग्याला माहीत आहे का? केवळ सकाळी भुंकायचं हा एकमेव काम आहे त्यांचं। त्यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी संदर्भात कुठल्याच प्रश्नासंदर्भात आणि त्यांच्यासोबत बोलण्याचा त्यांना अधिकार नाही आहे। केवळ चमचेगिरी करून पाचच्या दाराने निवडून येणारा हा माणूस आहे, त्यांनी स्वतःपुरतं पाहावं। तुमचा सल्ला काय असणार त्यांना दिवाळीनिमित्त? दिवाळीनिमित्त मला एवढंच की विदाऊट दारू नसलेल्या आणि वात नसलेला हा ॲटम बॉम्ब आहे, लक्ष्मी बॉम्ब आहे, परंतु त्यात दारू पण नाही आणि त्याला वात पण नाही आहे, त्याच्यामुळे त्याचा उपयोग काही नाही आहे। हा नकली फटाका आहे आणि तो उद्धव साहेबांच्या त्या प्रांगणामध्ये, त्यांच्या त्या परिवारात फुटला आणि त्यांचा सत्यानाश केला त्याचा। एवढंच मला म्हणायचं, हा नकली फटाका आहे, त्याच्यामध्ये काही दम नाही आहे। त्यांनी वाटोळं केलेलं आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचं। महाविकास आघाडीचे नेते भाई जगताप म्हणतात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत मुंबईत युती करणार नाही, स्वबळावर लढणार। काँग्रेसचा हात त्यांच्यासोबत नाही, याच्यावरती माझी प्रतिक्रिया घेण्यापेक्षा ज्या राजसाहेबांचं नाव म्हणजे आपण स्वाभिमानी म्हणतो, आणि राजसाहेब खूप मोठे नेते आहेत, लोकाभिमुख नेता आहे की ज्यांना लोकांची फार मोठा प्रतिसाद असतो, आणि त्यांना भाई जगताप सारखा माणूस की जो कधी नगरसेवक म्हणून पण कधी निवडून आला नाही, तेही पाचच्या दाराने निवडून आलेला माणूस आहे, तो जर अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल बोलत असेल तर मनसेच्या नेत्यांकडनं त्याच्या संदर्भात प्रतिक्रिया घ्यावी। मी काय प्रतिक्रिया देणार? सर, काही दिवसापूर्वी अंबरनाथमध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला नाट्यगृहाचं, त्या संदर्भात पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिकडे गेले होते। त्यांच्या ताफ्यामध्ये जी ॲम्ब्युलन्स होती, ती ॲम्ब्युलन्स जी त्या रुग्णवाहिका जिथे पाहिजे तिथे नसून ती ॲम्ब्युलन्स ताफ्यामध्ये आली, त्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला असा आरोप संजय राऊत करतात। त्यामुळे येणाऱ्या काळात पाहिलं तर ॲम्ब्युलन्स कुठेही काही झालं तरी संजय राऊत यांना एकनाथ शिंदे आणि आमची शिवसेना दिसते। जो एकनाथ शिंदे लाखो रुग्णांचा तारणहार आहे, महाराष्ट्रात आपण पाहताय की जे त्यांच्या ताफ्यामध्ये असणारे गाड्या, रस्त्यात जर एखादा ॲक्सिडेंट झाला असेल तर स्वतः उतरून रुग्णांची सेवा करणारा माणूस आहे। त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीने खोटं बोलण्याची धारिष्ट जे संजय राऊत जे करतायत, ते रुग्णच
त्यांना उत्तर देतील. सर, रोहित पवारांचं म्हणणं आहे की RSS वर बंदी घालावी. ज्या पद्धतीने कर्नाटक सरकारने RSS वर बंदी घातली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कॉलेजमध्ये देखील RSS घुसलेली, कुठेतरी शिक्षणामध्ये वाटोळा होते. बघा, रोहित पवार, जयंत पाटील यांची नेतृत्वाची लढाई आहे आणि RSSच्या संदर्भात बोललं तर मी प्रसिद्धीला येईल, मला मीडिया दाखवेल, मी मीडियामध्ये चालेल, याकरता अशा पद्धतीने त्यांची वक्तव्य आहेत. जे RSSने देशहिताचं काम करत असतात, ज्यावेळी देशामध्ये महाप्रलय येऊ द्या, संकट येऊ द्या, ते RSSची मंडळी त्या ठिकाणी जाऊन काम करतात. एक खासदार भाजपचा होता, पण RSSनी अप्रत्यक्षरित्या जे काही काम वाढवलं आणि भाजपची त्या ठिकाणी केंद्रामध्ये सत्ता आलेली आहे. त्यामुळे RSSच्या कामासंदर्भात रोहित पवारसारख्या मंडळींनी टीका करू नये. केवळ प्रसिद्धीत होतात राहण्याकरता अशा पद्धतीने ते टीका करतात. ओमराजे निंबाळकर यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रात आता ज्या विभागामध्ये पूर परिस्थिती आलेली तिथं महिना झालेला, परंतु वीज जे आहे ते आतापर्यंत देण्यात आले नाही. लोक जे आहे ते विक्री घेऊन जे घरात घेऊन येतात आणि तिथं जनरेटर लावून जे आहे ते दीपावली साजरा करत आहेत. ज्या ठिकाणी काही असं नुकसान झालं असेल त्या ठिकाणी सरकार लक्ष देत आहे. त्या ठिकाणची त्यांनी कलेक्टर असतील त्या लोकांच्या कानावर घालावं ओमराजेंनी, एखाद्या गावामध्ये अशी परिस्थिती असेल. परंतु मी त्यांना सरकारचं कौतुक करताना पण पाहिलं आहे. आता या पूरग्रस्तांच्या कामामध्ये सरकार, महाराष्ट्र राज्याचं सरकार सगळ्या शेतकऱ्यांची काळजी घेते. सर, हिंदी में शॉर्ट में एक मिनिट, महापौर बनेल असं बोलू नका, नाही तर रात्री दात्यांची येऊन गळा दाबेल. हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे या हिंदुस्थानामध्ये. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. महेश कोठारे यांनी जर भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्याबद्दल जर कौतुकोद्गार काढले असतील तर यांचं पोट कशाला दुखायला पाहिजे? यांना का जुलाब होत आहेत? यांना जर जुलाब होत असेल तर त्याच्यावर त्यांनी गोळी घ्यावी. कारण त्यांनी, कलाकारांनी त्याचं वैयक्तिक मत मांडलं. तुम्हाला काय चूक आहे? तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय? तुमच्या युवराजासोबत रात्रीचे जे नाईट लाईफवाले कलाकार फिरतात त्यांना तुमच्याबद्दल चांगलं बोलायला सांगा. कधीच कोण बोलणार नाही तुमच्याबद्दल. तुमच्याबद्दल जर कोण चांगलं बोलत नाही, इतर पक्षांबद्दल जर चांगलं बोलतंय, तर तुम्हाला जर जुलाब होत असतील तर आपण जुलाबाची बंद होण्याची गोळी घ्यावी. शिंदे साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत निवडणूक पार्श्वभूमीवरती. पहिल्यांदा अलर्ट मोडवरती निवडणुकांमुळे क्षेत्र सोडून बाहेर जाऊ नका. येणाऱ्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असतील. येणाऱ्या निवडणुका आहेत. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी तत्पर राहायला पाहिजे. कधीही निवडणुका लागतील आणि याकरता आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात किंवा इतर ठिकाणी फिरू नका. एक पक्षाचा आदेश त्यांनी दिलेला आहे. सर, रमेश मोरे शिंदे शिवसेनेत सोडून आता या ठिकाणी गेले, सुनील तटकरेंकडे गेले. हे बघा, ह्या राजकीय उलथापालथी होत असतात. 100% कोण सॅटिस्फाईड होत नसतं. कोण कार्यकर्ते असतील, मला काही त्यांची कल्पना नाही, पण ते गेले असतील तर त्यांना शुभेच्छा. गेल्या काही दिवसापासून रवींद्र चव्हाण हे अनेक लोकांना घेऊन पक्षप्रवेश करत आहेत. पालघर असेल या अंबरनाथ असेल, अशा ठिकाणच्या लोकांना शिवसेनेचे कट्टर शिवसेनेकडून त्यांच्या पक्षात येतात. कसं बघता? इकडे महायुती आणि दुसरीकडे अशा प्रकारे मतभेद दिसून येतात. बघा, या महायुतीमध्ये आम्ही विरोधी पक्षांना संपवण्याकरता आणि महायुतीची सत्ता आणण्याकरता एकत्र आलोय. त्यामुळे एकमेकांना अंतर्गत युतीमध्ये एकमेकांना संपवण्यापेक्षा आपण विरोधकांना संपू. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारातून हिंदुत्वासाठी एकत्र आलेली ही युती आहे. आणि या युतीमध्ये एकमेकांचे जे काही नगरसेवक फोडण्याचे वगैरे जे काही प्रकार सुरू असतील तर ते चुकीचं आहे. भारतीय जनता पार्टी आमच्या मोठ्या भावाप्रमाणे आहे. त्यांनी आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. ते मोठे भाऊ आहेत कुटुंबातील. तर तुर्तास मला बाकी काही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे, पण जे काही चाललं आहे, जर असं होत असेल तर ते चुकीचं आहे. त्यांना महाराष्ट्राचं ते नेतृत्व करतायत. त्यांनी अशा गल्लीबोळातल्या राजकारणामध्ये पडू नये. आणि शिवसैनिकाची एक खंत आहे की एकमेकांना संपवण्यापेक्षा आपण विरोधकांना संपूया. युतीमध्ये कुठं मिठाचा खडा पडतो का त्या? आता हे ते सांगतील की भाजपा आणि
शिवसेनेचे जे काही नगरसेवक असतील ते घेणं, आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक घेणं, हे असं नाही व्हायला पाहिजे. कार्यकर्ते सगळ्याच पक्षात सगळेच कार्यकर्ते 100% सॅटिस्फाईड नसतात, कुरबुरे असतात. परंतु आपण जर मित्र पक्ष आहोत, आज आम्ही एवढी मोठी रिस्क घेऊन, एकनाथ शिंदे साहेबांनी एवढी मोठी रिस्क घेऊन ओरिजिनल जी आमची युती आहे, नैसर्गिक युती, त्यांच्यासोबत आलो आहे. आणि असं आल्यानंतर अशा पद्धतीने एकमेकांमध्ये जे काही प्रकार होत असतील तर ते नेत्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दोन भाऊ एकत्र येऊ शकतात, मात्र महायुतीमध्ये काय एकत्र नाही. स्थानिक आम्ही पातळीवरती एकत्र आहोत, महायुती म्हणून एकत्र आहोत. काही ठिकाणी ज्या काही कुरबुऱ्या जर अशा पद्धतीने होत असतील तर नेत्यांनी हे विषय संपवायला पाहिजे. ओके.